नमस्कार मंडळी, व्लॉग स्टार्ट व्हायच्या आधी सगळ्यांना माझं गुड मॉर्निंग. प्रतीक्षा बुरंगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. दिवसाची सुरुवात तशी तरी नेहमीप्रमाणेच झाली होती. उठायला थोडासा लेट झाला होता. आंघोळ करून फ्रेश वगैरे झाले. सासूबाईंनी चहा आणि नाश्ता बनवला होता, तो खाऊन घेतला. 2-3 दिवस झालं मी आजारी असल्यामुळे स्वयंपाक आणि बाकीची सगळे कामं पण सासूबाईच करतात. मग आज पण स्वयंपाक बनवला होता, कपडे पण धुवून टाकले होते, वाळत तेवढे घालायचे राहिले होते. मग मी म्हटलं ते वाळत तरी घालून घ्यावे. नुसतंच बेडवरती बसून राहिलं की अजून जास्ती आजारी असल्याचं फील येतं, म्हणून म्हटलं निदान छोटं तरी काहीतरी काम करावं, म्हणून कपडे वाळत घालत होते आणि थोडंफार फिरणं पण होईल म्हटलं. त्या ह्याने थोडी जरी धावपळ झाली तरी त्याचा परिणाम असा काहीसा होतो. मी आजारी असल्यामुळे सासूबाईंनीच आज सगळा स्वयंपाक, कपडे भांडी करून, जनावरांचं आवरून, खूप दिवस झालं त्या म्हणत होत्या की मोठ्या चादरा धुवून टाकायच्या आहेत म्हणून, पण माझी काही तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे माझा तरी हातभार नाही लागला. पण तरी एवढं सगळं करून त्यांनी एकट्यानेच सगळं केलं. उन्हाळ्याच्या आता काय मोठ्या रगा वगैरे लागत नाहीत, मग त्यांनी मोकळ्या पाण्यामध्ये सगळ्या रगा वगैरे धुवून टाकल्या होत्या. आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की मी मोकळ्या पाण्यामध्ये कपडे धुतीये, तर खरं ते पाणी रानालाच जातं ना, की मी वेस्ट करतीये. फ्रेश वगैरे झाले आणि माझं आवरायला घेतलं, कारण हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. तसं तर खूप काही आवरायची पण कॅपॅसिटी नव्हती माझी, पण गबाळासारखं असलं की अजून जास्ती आजारी असल्यासारखं वाटतं, म्हणून म्हटलं थोडंफार आवरावं, म्हणून केस विंचरत होते. माझं लग्न झाल्यापासून मी ही एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे, म्हणजे 2025 मध्ये लग्न झालं, आता 2026 सुरू आहे, 1 वर्ष कंप्लीट झालं. तेव्हापासून म्हणजे जसं लग्न झालंय तसं मला प्रत्येक महिन्याला सलाईन लावायला लागते, किंवा निदान 2 वेळा तरी हॉस्पिटलला जाऊन आल्याशिवाय काही ठीकठाक नसतं, एवढी तब्येत बिघडलेली असते. कदाचित ॲट अ टाइम सगळं वातावरण, राहणीमान हे सगळं चेंज झाल्यामुळे असेल. असो, ड्रेस वगैरे चेंज केला आणि आता हॉस्पिटलला निघालोय. आणि इतकं ऊन पडतं ना, म्हणजे असं घरातून तोंड पण बाहेर नाही काढू वाटत. त्यात माझी ट्रीटमेंट सुरू आहे, ते हॉस्पिटल जवळ पण नाहीये, म्हणजे घरापासून अगदी अर्धा तास लागतो तिकडे जायला, एवढं लांब आहे. पण ऑप्शन नाहीये, कितीही ऊन असलं, कितीही लांब असलं तरी हॉस्पिटलला तरी जावं लागणारच आहे. प्रेग्नेंट असल्यामुळे महिन्याच्या चेकअपला यावं लागतं, ते वेगळंच, पण त्यात पण अधूनमधून हे असं काहीसं झालं तरी यावं लागतं. आणि हॉस्पिटल लांब असल्यामुळे ही पण जास्तीची धावपळ होते. मग जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये, आमच्या घरी एक कार्यक्रम होता, म्हणजे माझ्या 16 सोमवारचं उद्यापन करायचं होतं. तर त्यामध्ये माझी थोडीशी धावपळ झाली होती आणि त्यामुळे मी नॉर्मली आजारी पडले होते. मग जास्ती काही नाही, मला फक्त वीकनेस आणि ते सगळंच झालेलं, पण त्यामध्ये थांबून थांबून ताप येऊन गेलेला आम्हाला समजलंच नाही. त्याआधी आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेलो आणि माझ्या अचानक पोटात पण दुखत होतं, तर त्यासाठी मला सलाईन लावली होती आणि त्यावेळी डॉक्टरांनी चेक केलं होतं. अचानक पोटात दुखायला लागल्यानंतर आम्ही घाबरलेलो, पण नंतर डॉक्टरांकडे जाऊन चेक वगैरे केल्यानंतर सगळं ठीक होतं, सलाईन वगैरे लावल्यानंतर. पण त्यामध्येच माझ्या अंगात वीकनेसपणा होता आणि सलाईन वगैरे लावलेली, त्यामुळे म्हटलं सगळं ठीक झालं असेल. वीकनेस गेल्यानंतर
होईल बरं. पण नंतर समजलं अंगामध्ये विकनेसपणा होताच, पण सोबतच सर्दी, खोकला आणि थोडाफार ताप येऊन गेलेला. पण कणकणीमुळे वगैरे आला असेल म्हणून आम्ही जास्त लक्ष नाही दिलं आणि डॉक्टरांनी चेक केलं होतं, त्यामुळे मग दुर्लक्षच केलेलं. नंतर माझी तब्येत एवढी जास्ती बिघडली, म्हणजे मला उठायला बसायला सुद्धा होत नव्हतं एवढं जास्ती. मी तासनतास बेडवरती पडून राहायचे. मग नंतर ब्लड टेस्ट केली आणि त्यामध्ये समजलं की टायफॉईड झालाय तापामुळे. टायफॉईड झाला असल्यामुळे डॉक्टरांनी 3 दिवस ॲडमिट व्हायला सांगितलेलं. पण मला हॉस्पिटलमध्ये अजिबात दम निघत नाही, त्यामुळे मी सांगितलं की मी येऊन जाऊन करते काय असेल ते ट्रीटमेंट. म्हणून मग आम्ही रोज सकाळ संध्याकाळी हॉस्पिटलला जायचो. सकाळी 2 सलाईन, संध्याकाळी 2 सलाईन, मग त्यातच इंजेक्शन वगैरे पण द्यायचे. दिवसातून 4-4 सलाईन असल्यामुळे हात तर पूर्ण सुजलेला. सकाळी घरातून चहा नाश्ता करून आलं की जवळजवळ सलाईन संपायलाच 12 ते 1 वाजायच्या. परत तिथून घरी जाऊन जेवण वगैरे करायचं, त्यातच 3 वाजायच्या आणि परत अजून 4 वाजता रिटर्न हॉस्पिटलमध्ये यावं लागायचं. प्रत्येक वेळी सलाईन लावताना मला तरी भीती वाटायची, कारण सलग 3 दिवस सकाळ संध्याकाळ दिवसातून 4 वेळा सलाईन सुरू होत्या आणि त्यातून एखादी सलाईन आउट गेली तर मग ते सारखं सुया काढायचं, घालायचं, त्यामुळे हाताची तरी हालत खूप बेकार झालेली. आज सलाईन लावायचा शेवटचाच दिवस होता. आता इथून पुढे मला काही टायफॉईडसाठी सलाईन लावायला तरी हॉस्पिटलमध्ये यावं लागणार नव्हतं. त्यामुळं मेडिकलमधून बाकीच्या सगळ्या ज्या मेडिसिन वगैरे होत्या त्या घेतल्या. खरं तर आता सगळ्याच हॉस्पिटलमध्ये, म्हणजे मी आत्तापर्यंत जेवढ्या हॉस्पिटलमध्ये गेले तेवढं तरी म्हणजे क्लिनिंग प्रॉपर असते. पण मेडिसिनचा, सलाईन, इंजेक्शन त्याचा एवढा वास येतो ना, त्यामुळे खरं तर जास्तीचा त्रास होतो. 2 दिवस झालं काही वाटलं नाही, पण आज जरासा जास्ती त्रास झालेला. असो, मला माझी काकी हॉस्पिटलला घ्यायला आलेली. आजारी असल्यामुळे मी तसं तर बाहेरचं काही तेलकट वगैरे तर खाऊ शकत नव्हते आणि उन्हाळा एवढा आहे, तर मग म्हटलं काहीतरी थंड तरी घ्यावं, म्हणून मग आम्ही ऊसाचा रस प्यायला आलेलो. आणि मी मागच्या एका व्लॉगमध्ये शेअर केलं होतं की मी गावामध्ये गेल्यानंतर ज्यूस पिला, तर त्याच्या खाली मला भरपूर कमेंट आल्या की प्रेग्नेन्सीमध्ये कोल्ड्रिंक आणि थंड जास्ती काही खात नाहीत, तर एक तरी त्यामध्ये बर्फ टाकलेला नसतो. कारण आधीच सांगतात की बर्फ वगैरे काही टाकू नका त्यामुळे. आणि दररोज तरी ज्यूस प्यायला भेटतच नाही. गावामध्ये कधीतरी गेल्यानंतरच पिते, असं दररोज नाही. झाडाखाली बसून मस्त रस पिला. आणि आता हा व्लॉग अपलोड होतोय त्यावेळी तरी मी म्हणजे ठीक आहे. 2-3 दिवसानंतरच मी बरी झाल्यानंतरच हा व्लॉग अपलोड करतीये. गावामधूनच घरी जाणार होतो, तर मग म्हटलं फोटो स्टुडिओमध्ये जावं, कारण माझं एक छोटंसं काम होतं. आणि इकडे बघा पोस्टरवरती आमचा फोटो आहे. तिथलं काम करून घरी निघालो. जास्ती काही नाही, एक पेनड्रॉय घ्यायचा होता, तो घेतला. मी खूप ट्राय करते रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचं, पण काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे नाही होत माझ्याकडून. असो, चला बाय बाय.